हॅलो गाईज, तर मी माझ्या मावशीच्या घरी आली आहे. तर मी तुम्हाला सांगितलंच होतं. तर मग मी तुम्हाला माझ्या मावशीच्या घराचं टूर देते. का थांबा, मी तुम्हाला दाखवते कसं माझ्या मावशीचं घर आहे ते. तर हे माझं मावशीचं घर आहे, म्हणजे हे बंगलो आहे एक. तर मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाते. आता कसं आहे ते पण सगळं दाखवते. तर मग इथून सगळ्यात पहिले हा बाहेरचा एरिया आहे जिथं आपण पार्किंग करतो ते. परत हे मावशीने सगळे झाडं लावलेत. हे बघा, हे लिंबूचे झाड आहेत, पण मग हे खायचे लिंबू नाही, हे जसे शोचे लिंबू आहेत. मी तुम्हाला हे तुळशीचे झाड आहेत, हे बेलपत्रीचं झाड आहे, कारण की माझी मावशी पूजा करते रोज. ते सगळं, हे कूलर गरमी होती तुम्हाला तर माहिती आहे. हे खूप तुम्हाला आतमध्ये घेऊन जाते. चला आपण आतमध्ये जाऊ. तर हा हे लिव्हिंग रूम आहे. तर ही माझी मावशी आणि माझी मम्मी बसले आहेत. हे टीव्ही आणि हे ते शो पीस आहेत, जे असे म्हणजे खूप जुने याचे आहेत. तर मग ते ठेवलेत त्यांनी शो पीस असं दाखवायला. तर हे बसलेत. हे आमचं लिव्हिंग रूम आहे. इथं सगळे बसतात. आणि लिव्हिंग रूम खूप मोठा आहे, कारण की हॉल आहे ना तेवढं मोठं, आणि लिव्हिंग रूम एक केलं आहे. आता हे पहिलं बेडरूम, हे माझ्या मावशीचं बेडरूम आहे बघा. हे वॉशरूम आहे. हाय, चला तुम्हाला दुसरं रूम घेऊन जाते आता दाखवायला. हे दुसरं बेडरूम आहे. हे थोडं तुम्हाला काळोख वाटत असेल, मी लाईट्स लावते बघा. हे दुसरं बेडरूम, खिडकी आहे बाहेरची, आणि हे एक मिरर आहे इथं पण. हॅलो, त्याला मी तुम्हाला थर्ड बेडरूम घेऊन जाते आता. हे वॉशरूम, हे डायनिंग एरिया, हे किचन. हाय, किचन आहे. मी तुम्हाला आता वरती घेऊन जाते. हे स्टोरेज आहे. माझ्या मावशीला स्टोरेजची खूप गरज असते, त्यांनी हे सगळं ओपन करून ठेवलंय. हे थोडे कपड्यांचा पसारा थोडा इग्नोर करा, कारण की ते आताच धुवायला टाकलेत. हा वरचा एरिया आहे. हे पण एक हॉल सारखंच आहे, पण माझ्या मावशीने हे मंदिर इथं बनवलंय. माझी मावशी आणि देवाचे खूप मोठे भक्त आहेत, सो हे इथं मंदिर बनवलंय. आणि हे इथं खिडकी आहे, जे बाहेरचं व्ह्यू दिसतं. व्ह्यू म्हणजे हे नाही की खूप छान आहे असं, बट नॉर्मल आहे सकाळच्या वेळेस. आता थोड्या वेळ पहिले पाऊस पडला होता, म्हणून मग तुम्ही हे व्ह्यू बघू शकता. आता ह्या दरवाजे इथं पण एक हे टेरेस, मी तुम्हाला ते दाखवते. हे बघा, खूप हे जे टेरेस आहे ना तुम्हाला मी आता दाखवलं, तिथं फक्त आपण उन्हाच्या वेळेस म्हणजे मावशी पापड बनवते, किंवा मम्मी येते तेव्हा मम्मी पापड बनवते. माझ्या मम्मीला आणि माझ्या मावशीला पापड बनवायला खूप जास्त आवडतं. त्यांचं म्हणजे सण आला, उन्हाळा आला, त्यांना पापड बनवणं म्हणजे हेच करायचंच असतं त्यांना पापड. वरती पण 2 रूम आहेत, मी ते दाखवते तुम्हाला, या माझ्यासोबत. हे वरच्या रूममध्ये जास्त फर्निचर केलं होतं ना, तेव्हा हे सगळं त्यांनी हे केलं. हे लाइटिंग्स बघा किती छान दिसत आहेत. पण ना याची एक मेन गोष्ट सांगते मी, यांचा वॉशरूम ना खूप युनिक आहे. म्हणजे ना मी ते पहिल्यांदा आलती फर्निचर झाल्यानंतर, मी एवढी कन्फ्यूज झालती की मी एक बटन चालू करते, दुसरा बटन ओपन होतोय, आणि कळलंच नाही मला हे फीचर असे कसे करून. मी लिटरली अर्धा तास विचार करत होती की हे कसं वापरतात. हे असते मोठ्या लोकांचं म्हणतो ना आपण की पैसा आल्यावर कुठं कुठं आपण पैसे वापरतो, तर हे तसं आहे. मी तुम्हाला दाखवते, थांबा 1 मिनिट. लाईट्स ऑन करूया. तुम्हाला वाटतं मी कशात बसले करू. हे बघा, हे मिरर आहे. हे असे लाईट्सवाले मिरर आहेत. मला असे लाईट्सवाले मिरर ना खूप जास्त आवडतात. पण कधी पण लाईट्स ऑन करू शकतो आणि कधी पण फोटोज काढू शकतो. हे बघा, हे ते मिरर, आणि हे त्यांचं वॉशरूम. बट ना हे वॉशरूम इतकं वेगळं आहे ना
की हे जे बटन्स आहेत मला हे बटनचे फीचरच आजपर्यंत कधी कळाले नाही. बिकॉज माहिती की आपण कधी असे वॉशरूम यूज केलेले नाही आहेत किंवा असं कोणाकडे जातो तर असे फर्निचर्स पण नसतात. तर मग मी तुम्हाला हे दाखवते ऑन करून. तुम्हाला पण वाटेल किती कन्फ्युजिंग आहे करून. आपण चालू वेगळं करतोय, होतं चालू वेगळं आहे. आता मी हे चालू करणार ना, हे बघा हे म्हणजे मला कळत नाही हे चालू झालं. आता हे चालू केल्यावर मला वाटलं खालचं चालू होणं पाहिजे. बघा काही चालूच नाही झालं. म्हणजे नक्की आहे काय मला ते पण हे चालू झालंय बघा. सिरियसली आता तुम्हीच मला सांगा. म्हणजे मला वाटतं खालून पाणी चालू होईल तर ते वरतून पाणी चालू झालंय. दाखवते मी तुम्हाला. हे बघा किती स्पीडनी ते पण चालू झालंय. हे बघा आता याला बंद करायला म्हणजे पूर्ण ओलं नाही का होऊन जाणार माणूस. हा पण एक बटन आहे. आता हा काय यूज होता आय डोंट नो. त्याचं काय अर्थ आहे पण मग हे यूज कशासाठी करतात आय डोंट नो. म्हणजे याने काय होणार आहे फक्त अंगावर पाणी पडेल तेवढं. हे असं असतं की न बोलतो ना आपण की पैसा कुठे खर्च करायचा तर अशा जागेवर खर्च करायचा असतो पैसा. हे तर असं हे असेल. मी हे कमीत कमी 2 दिवस किंवा 3 दिवस लागले मला हे विचार करायला की कोणता नळ कधी चालू करायचा आहे. कारण की आपल्याला सवय नसते या गोष्टींची. तर मग हे असा प्रॉब्लेम्स होतो. थांबा मला लाईट बंद करू द्या नाही तर मावशी मला खूप जास्त ओरडेल. चला मी तुम्हाला दुसरा रूम पण दाखवते. तो माझ्या दादाचा आहे. म्हणजे ते दादा आणि त्यांची वाईफ राहते म्हणजे माझी भाभी. ते राहतात त्या रूममध्ये. म्हणजे आता नाही राहते. त्यांच्यासाठी तो रूम तर रेडी केलता. इथं तर खूपच जास्त अंधेर आहे. मला लाईट ऑन करू द्या. हां तर मग हे बघा हे तर वॉर्डरोब आहे भाभीचं. ते भाभी आता राहत नाही इथं. ते त्यांचं एज्युकेशन कंप्लीट करायला गेलेत. ते येतील थोड्या महिन्यातच. हे त्यांचं रूम आहे. असं मी दाखवते. हे बघा हे असं रूम. मी तुम्हाला त्यांचे लाईट्स पण दाखवते ऑन करून. जस्ट हे लाईट्स ना सेम आहे. मी तुम्हाला ते वॉशरूमचे लाईट्स दाखवले होते ना हे तसेच आहेत. बा एक मिनिट ह्याचा काहीतरी फीचर असतं चालू करून दाखवते. तर मग मी तुम्हाला म्हणजे मला ना असा मिरर कधीपासून हवा होता. पण इथून हे लाईट्स आहेत. हे बघा 3 लाईट्स चालू होतं. मला हे असं मिरर कधीच पाहिजे. मी ताईला सांगितलंय तिच्या घराचं फर्निचर करणार आहे तेव्हा असा लाईट नक्की लावायला आपल्या मिररमध्ये. 3 टाईपच्या लाईट्स असतात. हा एक आहे थोडा गोल्डन सारखा आणि हा एक आहे थोडा व्हाईट सारखा आणि अजून एक कोणता कलर आहे. कोणता कलर आहे. हां म्हणजे 3 आहेत. म्हणजे लाईट व्हाईट एक गोल्डन आणि एक असा. तुमच्याकडे पण असे मिरर्स आहेत का. तुम्हाला पण असे मिरर्स आवडतात का की जे असे लाईट इनबिल्ड असतात. कारण की तुम्हाला माहिती आहे मुलींना फोटो काढायला किती जास्त आवडतं. म्हणजे फोटोज नाही काढले ना तर मग आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी काम केलं नाही आहे. या आपण काय म्हणू शकतो की आपला दिवसच पूर्ण होत नाही जोपर्यंत आपण रेडी होऊन चांगला एक फोटो काढतो. त्याशिवाय आपला दिवसच पूर्ण होत नाही. म्हणून असे मिरर्स तर खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खूप जास्त चांगले पण दिसतात असे. आणि तुम्ही बेडरूम्स तर बघितला. हे लाईटिंग्स हे आता नवीनच जस्ट फर्निचर केलं आहे 1-2 महिन्या पहिले. म्हणून तुम्हाला तेवढं क्लीन आणि एवढं मस्त दिसत असेल. यांचं वॉशरूम पण सेम तसंच आहे. काहीच वेगळं नाही आहे. इथं पण तेच फीचर्स. इथं पण तेच सगळं. इथं लाईट चालू होतं. हाय मला असे मिरर्स ना खूप आवडतात. म्हणजे ना मला असे मिरर्स स्पेशली असे आहे की मला फोटोज काढायला खूप आवडतं. मला फोटो काढायला खूप आवडतं. मला स्पेशली मिरर फोटोज काढायला खूप जास्त आवडतं. सो मला असं एक मिरर हवा आहे घरी. मेली घेईल करून एकदा जेव्हा आपण स्वतः इंडिपेंडेंट होऊन जाऊ तेव्हा हे मिरर एकदा तर नक्कीच घ्यायचं. म्हणजे तुम्ही विचार करणार की हे काय हॉबी आहे करून या काय विचार करते ही असं मिरर घ्यायचे छोटे छोटे. पण हे छोटे छोटे गोष्टी जे असतात ना ते आपल्याला हॅपीनेस देतात मला असं वाटतं स्पेशली.
सो मग माझं असं आहे की ॲटलिस्ट असं एक मिरर तर नक्की घ्यायचं आहे घरात. मी तुम्हाला आता वरती घेऊन जाते. थांबा, मला लाईट्स बंद करू दे. तुम्हाला म्हणली ना मावशी मला खूप जास्त आवडेल जर मी लाईट्स बंद नाही केले तर. तुमचे काही ड्रीम्स आहेत ते तुम्ही पण नक्की सांगा मला. मी तुम्हाला आता वरती घेऊन जाते. वरती जास्त काही नाही आहे, फक्त स्टोर रूम किंवा स्टोरेजचे जास्त एरिया, स्टोरेज स्पेस ते जास्त आहे वरती. चला मी तुम्हाला नेते. बघा हे स्टेअर्स आहेत. यात तर तुम्हाला माहिती आहे बायकांचं काय असतं, सगळं कपाडा भरलाय, काय वेगळं नाही. आणि हे सर्वांच्याच घरी असतं, असं नाहीच की फक्त आपल्याच घरी आहे किंवा फक्त तुमच्याच घरी आहे, सर्वांच्या घरी असतं. हे बघा हे सगळं कपाडखाना. आणि हे एक खूप जास्त स्टोरूम आहे. आता सगळं गहू तांदूळ स्पेशली हे सगळं भरलेलं आहे. तेच आहे सगळं. या तिथं काही दाखवण्यासारखं नाही आहे, जस्ट इथं सगळं म्हणजे खेत आहे ना आमचं म्हणजे मावशीचं, तर मग ते हे सगळं त्यांना भेटतं शेतातनं, तर काही वेगळून घ्यायला नाही लागत असं. म्हणून मग इथं तेच सगळे बस एवढंच होतं आमचं घर. जर तुम्हाला पण आमचं घर आवडलं असेल माझ्या मावशीचं तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.